नमस्कार. आता आपण आहोत कोंडवे जावडे भागामध्ये. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि पुढचे 2च दिवस आता फॉर्म भरण्यासाठी बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण कोंडवे जावडे भागातील उमेश सरपटेल यांच्या कार्यालयात आलो होतो आणि या ठिकाणी काही महिला आणि नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा आपण त्यांच्याकडून प्रयत्न करतोय. उमेश भाऊ लोकांसाठी दिवस रात्र म्हटलं तरी कधीही त्यांना फोन करा, रात्री आव्या रात्री सकाळी दुपारी कधी फोन करा तरी ते अवेलेबल असतात लोकांच्या कामासाठी. किंवा म्हणा कोण आजारी असू किंवा काही घरातला प्रॉब्लेम असू, ते भरपूरपणे आम्हाला आम्हाला तर त्यांची भरपूरपणे साथ आहे. चालेल. माझं तर हे सांगणं आहे की आमच्या सोसायटीमध्ये काही समस्या झाली किंवा काही काम असलं, चला समजा इथं पण म्हणजे काही काम निघलं आणि आम्ही आलो की भाऊ असं असं काम आहे, आमचं हे काम झालेलं नाहीये, तर भाऊ अगदी शांतपणे बसणार, ऐकून घेणार, ठीक आहे तुमचं काम करतो. आणि प्रत्येक काम काही सांगितलेलं ते काम आमचं पूर्ण झालेलं आहे. ते आमच्या सोसायटीचं बरंचसं काम उमेश भाऊंनी केलेलं आहे. आमच्या सोसायटीमध्ये एक रस्त्याचं काम बऱ्याच दिवसापासून म्हणजे चालू होतं. त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचे आम्हाला नाही का आपण त्यांना बोलवतो की तुम्ही आमचं काम केलंय सोसायटीतलं तर या त्यांचा आम्हाला थोडा सत्कार करायचा होता सोसायटीच्या वतीने, तरी ते आलेले पण नाही. पण त्यांना जर आम्ही काय काम सांगितलं तर ते करतात. म्हणजे फोन केला काय असं, मग चेअरमन असू दे किंवा लेडीज असं, पण ते काम सर्व करतात. सांगितलेली कामं तर करतात. म्हणजे आतापर्यंत तर आम्ही सोसायटीतल्या लोकांनी जे जे कामं सांगितली ती सर्व कामं त्यांनी केलेली आहे. मेरी लड़की का हस्बैंड गुजर गया था, तभी वो हमारे उसके छोटे छोटे बच्चे थे। ये सर को मैंने बोली थी कि उसको हॉस्टल के लिए करो, तो सर बोले ठीक है। मैंने बोलते बराबर दूसरे दिन भीड़ में उनको हॉस्टल में डाल दिए। अभी उसका लड़का एक 13वीं में गया, एक 10वीं में है। ये सर हमको बहुत मदद करते हैं। मेरी लड़की को काम पे भी आ रखा और उसको सब बात का वो रखते हैं हमको। जब भी हमको मदद लगती, जब ये सर हमको मदद करते। कुछ दिन पहले हमने सोचा था कि यहाँ से चेंज करो, तो उमेश जी ने आया, उनसे बात किया तो बोला क्यों आप जा रहे हो, हम है ना इधर। तब तो वो जो उन्होंने जो हम है ना इधर जो बोला है ना, अभी तक निभा रहे हो। मतलब कभी भी कोई भी प्रॉब्लम के लिए फोन करो तो तुरंत एक्शन हो जाता है। और हमको जो फुल सपोर्ट, हम एक्चुअली है तो केरला का है, लेकिन हम यहाँ महाराष्ट्र में 55-60 ईयर्स हो गया, लेकिन इतना ये एक मतलब मेरा बेटा जैसे ही हो, इससे ज्यादा मैं आपको कुछ बोलूँ। इसलिए मैं दिन रात प्रेयर कर रहा हूँ कि वही आना चाहिए, ऐसे एक दूसरे के दुख समझने वाला। आपल्याला लक्षात आल्या असतील भावना की कशा प्रकारच्या भावना या महिलांच्या समुदायाने व्यक्त केलेल्या आहेत आणि जनसामान्यांचं ऐकून घेणारं व्यक्तिमत्व, शांतपणे ऐकून आपलं काम मार्गस्थ करणारं व्यक्तिमत्व नगरसेवक व्हावं, अशा प्रकारच्या भावना या महिलांच्या ग्रुपने व्यक्त केलेल्या आपल्याला दिसून येतात.